सध्या सातारा जिल्हा परिषदेची आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सगळ्यात हॉट मतदारसंघ असलेला मुंदुळकुळे जिल्हा परिषद गट आणि या गटातून मुंदुळकुळे पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार नितीन हिंदूराव पाटील भैया आपल्यासोबत आहेत. भैया नमस्कार. नमस्ते, नमस्ते सर. माझ्या माहितीनुसार पहिलीच मुलाखत असेल. हो, पहिलेच बोला. पण तुम्ही बरीचशी जिंकलेत तुम्ही खरं तर म्हणजे अ, गावोगावी नाव असं ऐकतोय की हिंदूराव बापूंच्या पेक्षा एक पाऊल पुढे आहे. सध्या कशी बघताय निवडणुकी? खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका बापू ज्यावेळी जिल्हा परिषद सदस्य होते, हं, त्यापासूनच आम्ही राजकारणात काम करत आलोय. पण एक राजकारणात यायचा असा कधी मला संपर्क आला नाही किंवा राजकारणात येईन असं कधी वाटलं नाही. पण खऱ्या अर्थानं एक समाजसेवेची एक आवड होती हं. आणि या समाजसेवेच्या करता आपल्याला कुठेतरी काहीतरी लोकांसाठी, विभागासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि ही एक समस्या आमच्या विभागातील भरपूर आहेत. आज विकास कामं सोडून ज्या काही समस्या आहेत, त्या समस्येवर काम करण्यात आम्हाला खरं काम केलं पाहिजे आणि हे खरं तरुण पिढीचं काम आहे आणि येणारे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका या विभागातील एक नवीन भवितव्य घडवणारे असणार आहे आणि खऱ्या अर्थानं आज बघितलं तर आज शिक्षणाची गैरसोय आहे आणि आरोग्याविषयीच्या संबंधित काही अडचणी आहेत. म्हणजे असे अनेक विषय आहेत, पुनर्वसनाचे विषय आहेत, ऐच्छिकचे प्रश्न आहेत हं, हं. आणि खऱ्या अर्थानं ह्या गोष्टी आपल्याला कुठेतरी कायमस्वरूपी ह्या विभागातल्या अडचणी थांबवण्याचं काम आपल्या तरुण पिढीने केलं पाहिजे आणि येणारा काळ हा आपला तरुण पिढीचा आणि एक नवीन उद्योग, व्यवसाय, रोजगार निर्मिती करणारा असणार आहे आणि एवढंच या निमित्तानं सांगतो. भैया तुमच्या जन्मापासून घरात राजकीय वातावरण बरोबर, म्हणजे पहिल्यापासून बापू 40 वर्ष बरोबर. कसं म्हणजे राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा तुमचा लहानपणापासून किंवा आता? राजकारणात सगळे सक्रिय होते, सर्व गोष्टी होत्या. पण मला एक पहिल्यापासून समाजसेवा करायची आवड होती हां. आणि बापू राजकारणात काम करत असताना एक त्यांचा वारसा घेऊन किंवा काही गोष्टी त्यांचा अनुभव घेऊन लोकांची कामं, लोकांचं अडचणी हं. सोडवणे हा त्यांचा एक वारसा घेऊन मी पुढं ह्या भविष्यात काम करणार आहे आणि एक अनुभव असतो, की ज्येष्ठ लोकांचा आपण लोकांच्यात रोज संपर्कात असतो, संवादात असतो आणि येणाऱ्या निवडणुकीत पण हाच सामाजिक कामं किंवा जे काय जो बापूंचा वसा घेऊन आम्ही पुढं ह्या भविष्यात राजकारणात काम करणार आहे. भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष, म्हणजे जगातला सर्वात मोठा पक्ष. बरोबर. तुमच्या दृष्टीनं भाजपचं कसं शिस्तबद्धपणा वाटतोय? मुळात कसं आहे, की आज गेली काही वर्ष बापूंनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये काम केलं. पण खऱ्या अर्थानं आज तरुण वर्ग असेल, आमच्या बरोबरचे जे जनरेशन असेल, खरं भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही 5-6 महिन्यापूर्वी प्रवेश केला. पण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली, की पद ह्या गोष्टीपेक्षा जबाबदारी ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि भारतीय जनता पार्टी ही एक विचारावर, तत्वावर हा चालणारा पक्ष आहे. आणि अशा ह्या राष्ट्रभक्तीवर चालणाऱ्या पक्षाबरोबर आम्ही काम करतोय. आणि आज बघितलं असेल तुम्ही केंद्रामध्ये, देशामध्ये नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीसोबत आपण काम करतोय. आज राज्याचं नेतृत्व देवेंद्र भाऊ करतायत. आज सक्षम नेतृत्व आहे आणि येणाऱ्या या दोन्ही नेतृत्वांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आज सतीशदादा काम करतायत आणि अशा पद्धतीनं येणारी जी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, हे आम्ही आज त्या ताकदीनं त्या यांच्या देवेंद्र भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठ्या ताकदीनं, बहुमतानं आणि जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर आम्ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. भैया तुम्ही आता गावोगावी जाताय, घरोघरी भेटताय. लोकांच्या अपेक्षा काय आहेत? काय विकास कामं त्यांना अपेक्षित आहेत असं वाटतं? आज गेली काही वर्ष तुम्ही बघितलं असेल, आज नुसतं विकास कामांचं राजकारण झालं. हं, सत्ताधाऱ्यांच्याकडून आणि मी बऱ्यापैकी डोंगर वस्तीमध्ये माझा संपर्क जास्त आहे. हं. आणि प्रत्येक गावोगावी आम्ही आता प्रचार करत असताना ह्याच्या पाठीमागे पण मी 8-9 वर्ष झालं मी प्रत्येक वाडी वस्तीवर माझा संपर्क आहे. तरुण पिढीशी संपर्क आहे, ज्येष्ठ लोकांशी संपर्क आहे. पण प्रत्येक गावात गेल्यानंतर समस्या त्याच आहेत, प्रश्न तेच आहेत. प्रत्येक माणसाच्या मनात तीच खतखत आहे आणि त्याच अडचणी आहेत. पण खरं ह्या अडचणी समस्या सोडवण्याचं काम आतापर्यंत कुठल्याही सत्ताधाऱ्याकडून झालेलं नाही. कारण प्रत्येक वेळी इलेक्शन आलं, की त्याचं विकासाचं राजकारण केलं जातं. लोकांना ब्लॅकमेलिंग हा प्रकार वाढलेला आहे आणि हा गोष्ट जर थांबवायची असेल, कारण मी या विभागात माझा जन्म झाला, या मातीत जन्म झालाय आणि या मातीसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि या भूमीसाठी काहीतरी केलं पाहिजे. योग एक भूमिका घेऊन, आज बापूंचं मार्गदर्शन घेऊन, सत्यदादांच्या नेतृत्वाखाली आज येणाऱ्या
आमच्या विभागातील ज्या डोंगर वस्तीतील जे ज्येष्ठ लोक असतील, तरुण पिढी असेल, त्या दोन्ही वर्गासाठी मी येणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक चांगलं काम करून दाखवणार आहे. जे आत्तापर्यंत सत्ताधाऱ्यांनी कोणी केलं नाही. जे आत्तापर्यंत सगळ्या ज्या गोष्टी अडचणी तशाच ठेवल्या गेल्या आणि ज्या कायमस्वरूपी त्या विकासाच्या आणि ज्या पुनर्वसनाच्या विषयावर कायम लोकांना दडपण आणि दबाव तंत्र वापरलं गेलं, ते कुठेतरी थांबवण्याचं काम केलं पाहिजे. आज देवाभाऊ आपल्याला 30 तारखेला देवाभाऊंची सभा होत्या. आज देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली जे काही प्रश्न असतील, जे काही अडचणी असतील, ते कायमस्वरूपी संपवण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं काम करायचं आहे. खरं बघायला गेलं तर देवाभाऊंचं नेतृत्व आहे, नरेंद्रभाई मोदींचं नेतृत्व आहे आणि आज खरं आमच्या विभागात अशा अनेक असंख्य अडचणी आहेत, की आज तरुण पिढीचा बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. आज तरुण पिढी स्थलांतराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं आमचे गावोच्या गाव, वाडीच्या वाडी, वस्ती ओसाड पडल्यात. आज खऱ्या अर्थानं आज आम्ही प्रचार करायला गेलो तर प्रत्येक गावात, प्रत्येक वाडी वस्तीत आज लोकं नाहीत. मग हे कुठेतरी एक काम करण्याची ह्या विभागासाठी गरज आहे. आज विकास कामं होत राहणार आहेत. आम्ही आज पदावर गेल्यानंतर ती कामं करणार आहे. हं. आज खऱ्या अर्थानं पदावर गेल्यानंतर ती विकास कामं प्रत्येकानं करायची असतात. पण ह्याच्या पलीकडे जाऊन ज्या आपल्या विभागातल्या काही ज्या गंभीर समस्या झाल्यात, त्याच्यावर काम करण्याची आपल्याला सर्वांना गरज आहे आणि येणारी जी निवडणूक असेल, ती फक्त निवडणूक नसेल, तर ह्या तरुण पिढीच्या आणि ह्या विभागाच्या भविष्यासाठी असणार आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो मी. भैया, आता हिंदूराव बापूने या ठिकाणी नेतृत्व केलं. आता तुमच्याकडे खूप मोठ्या अपेक्षेने ही लोकसभा जनता बघते. फक्त एका पंचायत समिती गणापुरतं नाही. तुम्ही ह्या साधारणतः विभागाचं नेतृत्व तुम्ही आता करत आहात. खरं तर आता तुम्ही बरोबर, तुम्ही जे बोलला, की भयानक परिस्थिती आहे. वाडी वस्ती ज्यावेळी गेलो बरोबर, जातात, त्यावेळी लोकं नाहीत तिथं. बरोबर, ही संपवण्यासाठी उद्योग वाढवण्यासाठी बरोबर. काय वाटतं असं, की इथं काय प्लॅन यावे तिथं? तुमचं व्यक्तिगत मत म्हणतोय. नाही, माझं म्हणणं आहे स्थानिक रोजगार उपलब्ध झाले पाहिजेत. हं. दुग्ध व्यवसाय असतील, जे काही बाकीचे व्यवसाय आहेत, त्याच्यावर आपल्याला अभ्यास करून लोकांना इथं हां, स्थानिक म्हणजे रोजगार उपलब्धता निर्माण केली पाहिजे. बरोबर. आणि आज खऱ्या अर्थानं आज जिल्हा परिषदचे उमेदवार आपल्या प्राचिताई पाटील असतील हो. किंवा मी पंचायत समितीसाठी उभा आहे. एक सामाजिक कामातून आज आम्ही उभं राहिलेलं आमचं नेतृत्व आहे. आणि बरोबर. एक त्यांचं मोठं नेतृत्व आहे. प्राचिताई पाटील असतील, मी असेन आणि येणाऱ्या काळात आज आमच्या दोघांची पण ह्या विषयावर चर्चा झालेली आहे. दादांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आपल्याला स्थानिक रोजगार उपलब्ध किंवा महिलांचं सक्षमीकरण हां. ह्या गोष्टीवर काम करण्याची गरज आहे. आज खरं माझं श्रीराम फाउंडेशनच्या माध्यमातून युवा मंच, भैय्या पाटील युवा मंच यांच्या माध्यमातून मी आज सामाजिक कामं करत असतो. गेले अनेक वर्ष आम्ही शिक्षणासाठी करिअर मार्गदर्शन सेशन घेतलेले आहेत. तरुणांसाठी उद्योजक प्रशिक्षण आम्ही घेतोय आणि हा विषय माझ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकापुरते राहणार नाही. येणारे जे काही असेल ते माझ्या युवा मंच आणि श्रीराम फाउंडेशनच्या माध्यमातून कायम दरवर्षी हे कायम आम्ही तरुण पिढीला किंवा शिक्षणाचा विषय असू द्या, करिअर मार्गदर्शन असू द्या, 9वी-10वीचा असू द्या, 11वी-12वीचा असू द्या, मुलांना योग्य ते मार्गदर्शन झालं पाहिजे. तरुण पिढीला योग्य ते प्रशिक्षण मिळालं पाहिजे आणि अशा म्हणजे अशी भूमिका घेऊन आज आम्ही ते पुढे काम करणार आहे. म्हणजे शेवटचा मुद्दा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर शिवसेनेचे उमेदवार आहे. बरोबर, अ, खरं तर आरोप प्रत्यारोप आता सुरूच आहेत खरं तर. बरोबर, तुम्ही कारण पालकमंत्री आहेत. बरोबर, पालकमंत्र्यांचा गट आहे. बरोबर. समोर आव्हान वाटतं तुम्हाला? नाही, मी आता कोणालाही मी कोणावर टीका करणार नाही आणि कोणावर माझं मी फक्त माझ्या विभागाचा विचार करतोय. हं. आज माझ्यापुढे पालकमंत्री आहेत, शिवसेना आहे हा विचार करत नाही. माझ्या तरुण पिढीचा मी विचार करणार आहे आणि माझ्या जी काही विभागातील जी लोकं असतील आणि जे विभाग असेल माझा, जिल्हा परिषद गट असेल, मी त्यांचा विचार करणार आणि त्यांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न माझ्या डोळ्यासमोर ठेवून मी काम करणार आहे आणि त्यासाठी मला भारतीय जनता पार्टीची ताकद आहेच. दादांच्या नेतृत्वाखाली मी काम करतोयच. अशा पद्धतीने आज आपल्या पाठीमागे एवढी मोठी ताकद असताना, आज आपण विभागातील काही ज्या समस्या आहेत, ज्या आत्तापर्यंत आपल्याला 15-20 वर्षामध्ये कोणी सोडवल्या नाहीत, त्याचं काम मी करणार आहे आणि मी इथं कोणाला टीका करायला, विरोध करायला मी उभा राहिलेलो नाही. फक्त माझ्या भागाच्या आणि विभागाच्या भवितव्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी मी उभा आहे. खरं तर माझा असा मुलाखत घेतानाही वाटतंय, की मी एक 25-30 वर्षे जिल्हा परिषद सदस्य असलेल्या व्यक्तीची मुलाखत घेतोय काय? असा बघा पहिलीच मुलाखत, पहिल्याच निवडणुकीमधला प्रवेश, म्हणजे उभा राहतो भैय्या आणि त्याची असलेली प्रगल्भता, त्याची असलेली तळमळ ही स्पष्ट दिसून येते. भैय्या, तुम्ही आमच्याशी बोललात. धन्यवाद. ओके, धन्यवाद.